पहाटेच्या पवित्र वातावरणात कल्याणाची काकड आरती संपत आलेली असते. समर्थांना जाग येते. कल्याणाचा खणखणीत आवाज कानावर येतो. अमुचे कुळी हनुमंत, हनुमंत अमुचे कुलदैवत, तयाविण अमुचा परमार्थ सिद्धी ते न पावे. समर्थ उठून बसतात. क्षणभर डोळे मिटून रामाचं आणि हनुमंताचं स्मरण करतात. सज्जनगड कडाक्याच्या थंडीमुळे धुक्यात लपेटलेला असतो. बाहेर राम मंदिरात समईच्या प्रकाशात रामाची मूर्ती उजळून निघालेली असते. दात खिळी बसेल अशी थंडी, पण कल्याण तशा थंडीतही पहाटे 3ला उठून गार पाण्याने अंघोळ करून रामाच्या पूजेत रमलेला असतो. समर्थ कुटी बाहेर येतात. कल्याणाकडे कौतुकाने पाहतात. कल्याण सोडला तर बाकी गडाला अजून जाग यायची असते. रातकिडे अजूनही ओरडत असतात. गार वारस सुसाट वेगाने गडाभोवती प्रदक्षिणा घालत असत. श्रीराम जय जय राम. समर्थ बाहेरूनच रामरायाला हात सोडतात. कल्याणाचं लक्ष जात तो लगबगीने धावत येतो, नमस्कार करतो. महाराज, कशाला या थंडीत बाहेर पडलात? काल प्रचंड ज्वर चढला होता तुम्हाला. तुम्ही आतच विश्रांती घ्या. मी पाणी गरम करायला ठेवून आंघोळीची व्यवस्था करतो. समर्थ हसतात. अरे, या देहाची काळजी मी कशाला करू? तो रामराया आहे ना. ते काही नाही, आज तुम्ही विश्राम केलाच पाहिजे. कल्याणही मागे हटणारा नसतो. समर्थ परत मनोमोकळेपणाने हसतात, पण त्यांना खोकल्याची प्रचंड उभळ येते. थांबत नाही. कल्याण घाबरतो. त्यांना पाणी प्यायला देतो आणि आतमध्ये परत झोपवतो. अंगावर भगवी शाल पांघरतो आणि बाहेर येतो. हळूहळू गडावरचे इतर शिष्यही जागे व्हायला लागतात. दसऱ्याचा मोठा उत्सव गडावर होणार असतो. शिवाय राजेही नव्या मोहिमेवर निघण्याआधी दसऱ्याच्या मुहूर्तावर गडावर येणार अशी माहिती मिळालेली असते. आपोआप एक वेगळाच उत्साह गडावर संचारलेला असतो. गडाची डागडुजी, साफसफाई, धर्मशाळेची व्यवस्था, मंडपाची उभारणी, धान्य कोठाराची देखभाल, येणाऱ्या जाणाऱ्या भक्तांची व्यवस्था, एक ना अनंत कामे. सर्व शिष्य मनापासून कामाला लागलेले असतात. तरी बाहेर गावावरून उत्सवापुरत्या येणाऱ्या काही हंगामी शिष्यांमध्ये कल्याण मात्र समर्थांचा फारच लाडका ही भावना मात्र कुठेतरी बोचायचीच. शिष्यांच्या तर नाना तऱ्हा. कोणी किती साधना केली यावरून पैजा. एक म्हणे, मी दासबोधाची 100 पारायणे केली आहेत. दुसरा त्यावर कुरघोडी करे, हा माझी 500 पारायणे या दासनवमीला पूर्ण होतील. तिसरा पण सामील व्हायचा. गंभीर चेहरा करून आकाशाकडे लांब नजर लावून म्हणायचा, रामरायाने या देहाकडून 5 कोटी रामनाम पूर्ण करून घेतला आहे. मग इतर साधक यांच्याकडे आदराने वेगळे बघायला लागायचे. हळूच विषय मग कल्याणाकडे घसरायचा. एक म्हणायचा, महाराज दयाळू आहेत. विद्याभ्यासात अजिबात गती नसल्याने त्याला आश्रय दिला आहे. श्रीराम श्रीराम. दुसरे वयस्कर गृहस्थ म्हणायचे, शिसवी खांबासारखा सणसणीत वाढला आहे. नुसता पुख्खे झोडतो 4 वेळेला. कधी जप करणे म्हणून नाही, कधी दासबोधाचे वाचन म्हणून नाही, कधी ध्यान म्हणून नाही, कधी आपल्याबरोबर चर्चेत भाग घेणे नाही. अहो, आपलं तर सोडा, समर्थनच प्रवचन सुरू असताना हा खुशाल गडावरची इतर कामे करत बसतो हो. किती अपमान तो गुरूंचा. अशा आणि अनेक चर्चा तिथे चालायच्या. पण कल्याण समोर आला रे आला की सर्वांची बोलती बंद. त्याला सर्व काही कळायचे आणि समर्थांना सुद्धा. दोघांनाही फक्त मौज वाटायची. कल्याणाच्या अंतरंगात वाहणारा राम नामाचा धबाबा समर्थांना जाणवायचा. त्याच्या हृदयात फुललेल्या हनुमंत नामाचा सुगंधाचा दरवळ समर्थांपर्यंत पोहोचायचा. ज्याने समर्थांसमोर बसून त्यांच्या मुखातून निघणारा दासबोधरूपी खजिना आपल्या अप्रतिम हस्ताक्षराने कायमचा बंदिस्त केला. ज्याने तो लिहिता लिहिताच पाठ आणि आत्मसात सुद्धा करून टाकला. जो त्यातली एकूण एक ओळ जगतोय अशाला अजून पारायण करायची गरजच काय. ज्याच्या श्वासश्वासातून राम नाम बाहेर पडतंय तो किती जप मोजून ठेवणार. असो, पण सामान्य माणसांना या गुरुशिष्याचं नाद कधी कळलंच नाही. समर्थांना कालपासून कल्याणाची वेगळीच काळजी लागून राहिली होती. काल प्रत्यक्ष मारुतीरायाने समर्थांना दर्शन देऊन सांगितलं की कल्याणाची भक्ती पूर्ण पावली आहे, त्याची परीक्षा घ्यायला हवी आता. शिष्यापेक्षा गुरुलाच शिष्याची जास्त काळजी. लहान मुलाला माहीत नसतं तो आपल्या आईने काय शिकवलंय तेच जाऊन परीक्षेत लिहून येतो. पण आईला केवढी चिंता. निकाळ मिळेपर्यंत तिला काही चैन पडत नाही. तसंच होतं इकडे. पण समर्थांना कल्याणावर पूर्ण विश्वास होता आणि कल्याण तो या सगळ्यापासून अलिप्त होता. समर्थ, हनुमत आणि राम, बास, विषय संपला. त्याला वेगळं जगच नव्हतं.
दररोज सूर्यनमस्कार घालून कमावलेली प्रचंड शक्ती आणि सद्गुरूंचं पाठबळ यामुळे कामाचा झपाटा एवढा की 4 जणांची काम पट्ट्या एकटा उरकायचा. समर्थांना कफाचा विकार जडल्याने त्यांना गडावरच्या विहिरीचं साठवलेलं पाणी चालायचं नाही, म्हणून कल्याण दर दिवशी पहाटे 2 मोठे पितळी हंडे घेऊन खाली उरमोडी नदीवर जायचा. नदी काही जवळ नव्हती, जवळपास जाऊन येऊन 2-2.5 तासांचं अंतर होतं, पण कल्याण ते काम आनंदाने करायचा. तर सांगायची गोष्ट अशी की आजचा दिवस कल्याणासाठी महत्वाचा होता. सकाळी 7च्या सुमारास सूर्योदयाच्या वेळी एक वृद्ध गडावर येतो. 6 फुटाच्याही वर उंची, धारदार नाक, भेदक डोळे, संपूर्ण पांढरे केस आणि अति तेजस्वी चेहरा. आल्या आल्या सरळ हा राम मंदिरात जाऊन ठाण मांडतो. समर्थ कुटीतूनच नमस्कार करतात. इतर भक्तही क्षणभर त्या वृद्धाकडे बघतात आणि आपापल्या कामाला लागतात. 9च्या सुमारास न्याहारीसाठी सगळ्यांना बोलावण जात. समर्थ कल्याणाला सांगतात, अरे कल्याणा, देवळात ते पाहुणे आलेले दिसतायत, त्यांनाही बोला बरं का. कल्याण देवळात येतो, वृद्धाला नमस्कार करतो आणि म्हणतो, महाराज न्याहारी तयार आहे, आपण खाऊन घेता का. वृद्ध डोळे न उघडता उत्तर देतो, मी फक्त पाणी घेतो, मला 2 मोठे हंडे भरून पाणी आण. आणि हो, मला हे विहिरीचं पाणी चालत नाही, मी फक्त नदीचंच पाणी घेतो. कल्याण विचारात पडतो. ते बघून वृद्ध खेकसतो, पाणी नसेल तर नको, मी राहीन उपाशी. झटकन कल्याण उत्तरतो, नाही महाराज, मी आलोच. सकाळी भरून आणलेल्या हंड्यातले 2-3 तांबे पाणी तो समर्थांच्या कुटीत ठेवतो. समर्थ ध्यानस्थ झालेले असतात. उरलेलं पाणी त्या वृद्धाला देतो. वृद्ध एका घोटातच ते पाणी संपवून टाकतो आणि म्हणतो, मला थोड्या वेळाने अजून लागेल. कल्याण म्हणतो, काळजी नसावी, मी आणतो भरून. समर्थांना पण अजून पाणी लागेल म्हणून हा तसाच तडक न्याहारी न करता गड उतरायला लागतो. मुखात रामनाम सुरूच असतं. नदीवर हंडे भरतो आणि नेहमीपेक्षा वेगाने जवळजवळ धावतच हा परत गडावर येतो. जवळपास 11 वाजलेले असतात. वृद्ध ते पाणी तत्काळ संपवतो. आता गडावरचे सगळेच चाकीट पडतात. हे प्रकरण काहीतरी वेगळंच आहे हे सर्वांना जाणवत. अर्ध्या तासाने परत वृद्धाची हाक, तहान लागली आहे, पाणी आहे का. आता कल्याण यायचा आत गडावरचे 2-3 सेवेकरी धावतात. महाराज, आम्ही व्यवस्था करतो पाण्याची. तर वृद्ध त्याच्याच अंगावर खेकसतो, तुला सांगितलंय का. हा आहे ना. कल्याणाकडे बघून, एवढा खाऊन माजलाय, काय झालं याला. आणि तुला जमत नसेल तर सांग, मी चालला जातो. हे ऐकून कल्याण गडबडतोच. वृद्ध रागावून गेला तर समर्थांना काय वाटेल. शिवाय आलेला भक्त हा परमेश्वराचा अंश. परमेश्वर रागावून गेला तर कसं होईल. तो हात जोडतो, महाराज तुम्ही शांत व्हा, मी लगेचच निघतो, तुम्ही चिंता करू नका. बिचारा परत 2 हंडे घेऊन गड उतरायला लागतो. ते 2 प्रचंड पितळी हंडे पाण्याने भरून वर आणता आणता कल्याणाला आता धाप लागायला लागले. अंगावरच्या शिरा तटतटून फुगायला लागतात. सर्वांग घामाने भिजून जातं. पण आलेला प्रत्येक भक्त हा परमेश्वरच. ही भावना मनात समर्थांमुळे मनात एवढी रुजलेली असते की जे करतोय ते रामरायासाठी. बास, मनात दुसरा विचारच नाही, विकल्पच नाही. हा गडावर कसा बसा येतो. जेवणाची वेळ कधीच उलटून गेलेली असते. कल्याणाला टोचून बोलणारे सुद्धा आता हळहळत असतात. कितीही असूया असली तरी प्रत्येकाचा तो लाडकाच असतो. वृद्ध मात्र देवळात तसाच मांडी घालून आणि डोळे मिटून बसलेला असतो. गडावरील बायका मात्र त्यांच्या लाडक्या कल्याणाला उपाशी बघून वैतागलेल्या असतात. आल्या आल्या त्या ह्याला हाक मारून जेवायलाच बसवतात. 3 वाजून गेलेले असतात. हा अन्नाला नमस्कार करतो, रामाचं नाव घेतो आणि पहिला घास तोंडात टाकणार तेवढ्यात जोरदार हाक कानावर ऐकू येते, पाणी. कल्याण हसतो, भरल्या ताटाला नमस्कार करतो आणि उठतो. समर्थांसाठी आलेलं पाणी तो वृद्धासमोर ठेवतो आणि म्हणतो, महाराज मी येईपर्यंत हे सेवन करा, मी आलोच. आता 2च्या जागी 3 हंडे घेऊन कल्याणाची आकृती दूर दूर जात दिसेनाशी होते. भक्त चुळबुळायला लागतात. समर्थांना सांगायला जावं तर ते सकाळपासून ध्यानात. कुटीचं दार बंद, करायचं काय. कल्याण परत खाली येतो. आता वेग फारच मंदावलेला असतो, पण यावेळी त्याला लवकरात लवकर वर पोचायचं असतं, कारण समर्थांचं पाणी पण त्याने त्या वृद्धाला दिलेलं असतं. आता आपल्या गुरूंना तहान लागली तर. डोक्यावरच्या हंड्याच्या ओझ्यापेक्षा हे ओझं मोठं असतं. काहीही करून समर्थांचं ध्यान संपायच्या आत गड गाठायला हवा. माझी गुरु माऊली तहानलेली राहता कामा नये. किती ते गुरुप्रेम. धन्य ते समर्थ, धन्य तो कल्याण. डोक्यावर 1 आणि 2 हातात 2 असे घेऊन कल्याण एक पाऊल निश्चयाने टाकायला लागतो. दिवसभराचा उपाशी असा तो धपाप त्या छातीने त्याही परिस्थिती शक्य तेवढ्या वेगाने वर येतो. पण वेळ तर लागतोच. उन्ह कल्लेली असतात. बेशुद्ध पडायची वेळ आलेली असते. हृदय प्रचंड वेगाने धडधडत असतं. पावलं लटपटत असतात. वृद्ध आल्या आल्या सर्व पाणी पिऊन ढेकर देतो. संध्याकाळच्या आरतीची वेळ झालेली असते. सर्व मंदिरात जमतात.
पण कोणी कोणाशी बोलत नसतं. सर्वांचं लक्ष मात्र त्या वृद्धावर खेळलेलं असतं. तेवढ्यात वृद्ध कल्याणाला बोलावून सांगतो, माझा आज रात्रीचा मुक्काम इथेच आहे बाळा, तेवढी पाण्याची सोय करून ठेव म्हणेच झाले. कल्याण हात जोडतो आणि पुन्हा उठतो. दोघतिघं पुढे सरसावतात, पण हा नजरेनेच त्यांना थांबायला सांगतो. गड उतरायला सुरुवात होते आणि काय आश्चर्य, शरीर पिसागत हलकं होऊन प्रचंड वेग पकडतं. कल्याणाला काही कळायच्या आत उरमोडी नदीचं पात्र दिसायला लागतं. हा घाबरतो. मागे वळून बघतो तर तोच वृद्ध समोर उभा असतो. कल्याण विचारतो, आपण खाली कधी उतरलात? माझ्या हातून काही चूक खेडली का? वृद्ध हसतो आणि कल्याणाच्या डोक्यावर हात ठेवतो. क्षणार्धात समोर साक्षात हनुमंत प्रकट होतात. अणूपासूनही ब्रह्मांडा एवढा होत जात असे. त्या प्रचंड रूप बघून कल्याणाच्या डोळ्यातून अश्रू वाहायला लागतात. तो मारुतीरायाच्या पायावर लोटांगण घालतो. हनुमंत म्हणतात, बाळा, तुझ्या भक्तीने आणि सद्गुरु प्रेमाने मी प्रसन्न झालो. अशीच सद्गुरूंची सेवा करत रहा. आज तू पूर्ण झालास. काही कळायच्या आत तेजाचा एक प्रचंड लोळ आकाशात विलीन होतो. कल्याण डोळे उघडतो, बघतो तर काय, समोर गडाचे दरवाजे दिसत असतात. आरती सुरू झालेली असते. हा धावत आत शिरतो. कुठीत डोकावतो तर समर्थ तिथे नसतात. देवळातही नसतात. हा तसाच धावत मागच्या पठारावर जातो. लांबवर धाब्याच्या मारुती शेजारी एका रुंद दगडावर समर्थ बसलेले असतात. समोरच सूर्य मावळतीला आलेला असतो. सारं आकाश लाले लाल झालेलं असतं. उरमोडीचं खोरं केशरी रंगाने चमचमत असतं. समर्थांच्या डोळ्यात पाणी दाटलेलं असतं. कल्याण त्यांना लोटांगण घालतो. डोळ्यातून आनंदाश्रू वाहत असतात. काहीच न बोलता एकमेकांना सर्वच समजलेले असते. समर्थ कल्याणाच्या डोक्यावरून हात फिरवतात आणि त्यांच्या खणखणीत आवाजात मनाच्या श्लोकांमध्ये अजून एका पुष्पाची भर पडते. नसे गर्व आंगी सदा वितरागी, क्षमा शांती भोगी दयादक्ष योगी, नसे लोभ ना क्षोभ ना दैन्यवाणा, इही लक्षणी जाणीजे योगी राणा.